जातं इकडं. हा घाला पाणी घाला घाला रेग्युलर घालतातच. थोडंसं लय पाणी वर काढ नकोस, पाशालाच फक्त करायचं. लय पाणी सांड नकोस. नाही सगळं इकडे जाते पाणी. ठीक आहे लावा पाषाणाला लावा ते. हो. बस 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 बघा बघा. आता केळ लावायचा. केळ लक्षात ठेवा. आता एक लिंबू द्या चिरून परत लिंबू लावायचं म्हणजे ते सगळं आंबट नाही. ते अरुण बोलले ना दोष, ते चुकीचं काम केलं की दोष होतो. बरोबर आहे बरोबर. योगावर तुम्ही आला हुशार झाला की योगीच बरोबर आहे. फुलं फुलं आठ दिसा नका कारण तो आहे का फुलं पण लावायचं. हा किती आणते जे फुलं आपण घालत नाही. ठीक आहे मी करतो, तात्पुरतं करतो. आता काय इलाज नाही. औषधं घे. आज सोमवार दिनांक 4/8/2025 रोजीचं हा सोडोपचार पद्धतीनं आपल्या विठ्ठल बिरुदेव देवस्थानच्या पाषाणाचं पूजन करायचं चालू आहे. आणि आजचा पूजाविधी कार्यक्रम कलशारोहणाचा 3रं वर्धापन दिनाच्या निमित्ताने आहे. आणि हा आपला देव हे ग्रामदैवत विठ्ठलवाडीतलं हे चिक्कुर्ड्यातून इथं स्थलांतरित झालेलं आहे. साधारणपणे शहाजी राजे भोसले यांच्या काळाच्या अगोदरपासूनचं आम्ही ही आख्यायिका ऐकतोय आणि अनुभवतोय. तर थोडक्यात आख्यायिका अशी आहे, चिक्कुर्डे गाव आपल्या सांगली जिल्ह्यातलं जवळच आहे. त्या गावातून एक भक्त, या देवाचा खास भक्त इथं आला. कारणं माहीत नाहीत आपल्याला आणि इथं स्थायिक झाला. इथलं ठिकाण सांगा. इथलं ठिकाण सांगा. विठ्ठलवाडी तुळसण. विठ्ठलवाडी तुळसण या ठिकाणी आला. तो असा कॉमन माणसासारखा नसल्या कारणाने लोकांनी विचारलं त्याला, व तुम्ही टिळा लावलाय, घोंगडी घेतली, जटा वाढले, दाढी वाढली, तुमचा वेशभूषा भगवी, असं काय स्वरूप आहे? तर त्याने वृत्तांत सांगितलं आपल्या स्थलांतराचा. आणि म्हटलं मी एकटा आलेलो नाही, माझा देव पण आणलाय मी, मला इथं देव ठेवायचा आहे. तर ह्या दिलदार वाडीच्या, विठ्ठलवाडीच्या आणि तुळसणच्या ग्रामस्थांनी या देवाला, त्या भक्ताला सामावून घेतलं आणि इथं हे मंदिर हे केलं, स्थानापन्न केलं. आणि इथं ह्या भक्ताला त्याच्या रोजीरोटीच्यासाठी एवढा परिसर त्याला देऊन ह्या देवाची इथं व्यवस्थितपणे स्थापना करण्यात आली, अशी आख्यायिका ऐकतोय आपण. स्वयंभू देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे. आणि हे पाषाणरूपी स्वयंभू देवस्थानाला नंतर ग्रामस्थांनी मंदिर बांधणं, यथाशक्ती कलशारोहण करणं, शिखर बांधणं आणि दसऱ्या पाडव्याला मोठं उत्सव यात्रा इथं होत असते. यामध्ये पाचुकतेवाडी, तुळसण, विठ्ठलवाडी हे सगळेच्या सगळे ग्रामस्थ एकोप्याने यात्रा उत्सव करतात. अशा स्वरूपाचं हे देवस्थानाचं रिलेशन आहे. गावातील निनाई देवी, विठ्ठलवाडीत एक निनाई देवी आहे जी आपण ऐकतो उदगीर वगैरे तिकडून आलेली आहे, दुर्गवाडी. तर ती देवी थोरली, विठ्ठल देव मधले
आणि निनाई देवी तुळसण ही धाकटी धाकटी आहे. असं असल्या कारणानं आख्यायिका प्रचलित आहे की छोटी बहीण मोठ्या भावाकडे येते, म्हणजे छोटी बहीण निनाई देवी तुळसण ही विठ्ठलाकडे येते भेटीसाठी दसऱ्याच्या दिवशी, आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा विठ्ठल आपल्या ताईकडं मोठ्या दिदीकडं विठ्ठलवाडीत जातो. असं पालखी कार्यक्रम पण दसऱ्याला होत असतो. तर त्या जे पूर्वज तुमचे जे आले होते मलगवंडे बाबा, हा, तर आता त्यांचे पुढील वंशज तुम्ही किती घरं आहात आता या ठिकाणी? त्या एकट्या बाबांचे आता आम्ही 4 घरं आहोत जास्तीत जास्त. 4 ते 6 घरं या 4 ठिकाणी ते 6 घरं विठ्ठलवाडीमध्ये तुम्ही पूर्ण स्थायिक आहात. हो, पुजारी आणि या म्हणून. विठ्ठल बिरदेव मंदिराची तुम्ही सेवा करता आहात. हो. तर या विठ्ठल बिरदेव मंदिराच्या सेवा करतानाचा जो तुमचा अनुभव आहे किंवा तुमचं देव या कृपेनं या परमेश्वराच्या कृपेनं तुमचे जे प्रपंच किंवा तुमचं जे काय पारिवारिक सांपत्तिक स्थिती, मानसिक स्थिती जी काय अतिशय छान आहे, अशा पद्धतीनं तुमचा अनुभव आहे. हो, निश्चितच. आणि आणि आम्हाला देवानी अगदी काय म्हणू, आम्ही त्याचे भक्त आहे, त्याचं तर आम्हाला भरभरून देवानी दिलेलं आणि या आहे. विठ्ठल बिरदेव मंदिराचे हो, तुम्ही हो, भक्त आहात. भक्त आहोत. तुमच्याकडून या मंदिराची या परमेश्वराची रोज सेवा घडते. हो, अर्थात आणि ते आमचं दायित्व बनतं. ग्रामदैवत या ग्रामदैवत या नात्याने आमचं दायित्व आहे नात्यानं आमचं. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते आम्ही कटाक्षाने पाळतो सगळे. सुखी समाधानी आहात. हो, आनंदी आहे. आमच्या आणि- देवाबरोबर आमच्या समाजाबरोबर आम्ही आनंदी आहे. आनंदी आहे. आणि आमच्या यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकता? या आम्ही एवढंच सांगेन, आम्हाला सांगताना आम्ही जे भक्त आहोत या स्वरूपात सांगेन, देवाची भक्ती, सनातन धर्म याला काहीतरी नैसर्गिक लिंक आहे हे सर्व समाजाने लक्षात घ्यावं. आणि देव कशाला पाहिजे, आता तुमच्या आधुनिकतेमुळं मॉडर्नायझेशन आलं, इंजिनिअरिंग वाढलं, या सगळ्याच्या कारणाने जे देवाकडे दुर्लक्ष होते, आम्ही अनुभवतोय देवाकडे लक्ष दिल्यावर काय होतं. तर समाजाने देवाकडे लक्ष द्यावं, देवाची सेवा करावी, देव आपला मानावा, देवाबरोबर विलीन व्हावं. याच्यात कसं मानवाचं पुनरुत्थान आहे, विकास आहे आणि मानवी समाधान आहे. शेवटी समाधान महत्वाचं आहे. कोणत्याही विकासापेक्षा समाधान महत्वाचं आहे. देव, सनातन धर्म, हिंदू धर्म तुम्हाला समाधान कसं देईल, तर आम्ही हे ते अनुभवतोय समाधान. तर या ठिकाणी ज्या काही भाविक भक्तांना जर दर्शनासाठी यायचं असेल तर इथला हा पत्ता तुम्ही पूर्णपणे सांगा, म्हणजे या गावाचं नाव, तालुका वगैरे. मुक्काम विठ्ठलवाडी, पोस्ट तुळसण, तालुका कराड, जिल्हा सातारा. हे देवस्थान विठू बिरोबा देवस्थान स्वयंभू देवस्थान आहे. तर भाविकांनी या ठिकाणी येऊन हो. या विठ्ठल बिरदेव मंदिरातील दर्शनाचा लाभ घ्यावा. अनुभव घ्यावा. आपलं नाव काय? साक्षात माझं नाव तात्यासाहेब दत्तात्रय मलगवंडे, विठ्ठलवाडी तुळसण. आपण व्यवसायानिमित्त कुठं असता? मी व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक आहे, पण माझा देव इथं असल्यामुळं मी प्रत्येक तिथी आणि आमच्या ज्या काही वर्षभरात एक पाडवा टू पाडवा जे काही देवाचे उत्सव असतात त्याच्यात मी सहभागी असतो माझ्या बांधवांबरोबर. म्हणजे तुम्ही व्यवसायानिमित्त पुण्यात राहता, हो. परंतु गावाशी आणि मातेशी तुमची नाळ जोडलेली आहे. नाळ नाही, मी जोडलं गेलेलो आहे. मी म्हणजेच स्वतः. नाळ जोडलेलीच आहे. हो. त्यामुळं या गावाशी तुम्ही आणि या देवाशी तुम्ही एकरूप एकरूप आहात. आहात. माझ्या एकरूप बंधू आहात. भावांबरोबर एकरूप आहात. एकरूप आहे. ओके ओके. तुम्हाला भेटून मला छान वाटलं. धन्यवाद आणि साहेब. तुमची पूजा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं एक साधन मी झालो. त्याबद्दल मी अरुण कुलकर्णी तुळसण आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. जाईल का बघ? येणार की?